महाशिवरात्रि के पावन त्योहार में अभी कुछ ही दिन बाकी है। इस धार्मिक पर्व को लेकर राज्य में जोरों शोरों से तैयारियां जारी है। इसी पृष्ठभूमि पर विदर्भ की काशी के नाम प्रसिद्ध मारकंडा क्षेत्र में 12 जनवरी की सुबह 3 दिवसीय पदयात्रा का शुभारंभ चंद्रपुर की कुलदेव माता महाकाली मंदिर में किया गया। पालकी पूजा और आरती के बाद श्रद्धालुओं ने हर हर महादेव के जय घोष के साथ उत्साहपूर्वक यात्रा में भाग लिया। इस पदयात्रा का मुख्य उद्देश्य मारकंडा क्षेत्र की देव विरासत को बढ़ावा देना व धार्मिक कार्यक्रमों के माध्यम से समाज में एकता को बढ़ावा देना है। पालकी पदयात्रा में पंचक्रोशी के वारकरियों का हर साल की तरह इस साल भी उत्साहपूर्ण सहभाग देखा जा रहा है। स्क्रीन पर जारी तस्वीरों में आप देख सकते हैं कि किस प्रकार के शिव भक्तों हाथों में शंकर देव के भगवा झंडा लेकर भगवान महादेव के प्रति अपनी आस्था नाचते गाते व्यक्त कर रहे हैं। बच्चों से लेकर हर उम्र के लोगों को इस यात्रा में नाचते देखा जा सकता है। इस भव्य पदयात्रा की समाप्ति महादेव के दर्शन के साथ मारकंडा में होगी। देवदेश धर्मासाठी प्राण घेतला हाती ही आपण परंपरा बघतोय। छत्रपती शिवरायांनी आपल्या हिंदू जागृतीसाठी स्वराज्याची स्थापना केली। अनेक संतांनी महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला से कळस आपल्या पंढरपूरची दिंडी सुरू केली आहे। तर हाच आम्ही आदर्श समोर ठेवून आपलं कुलदैवत माता महाकाली चंद्रपूरचं दैवत आणि सुंदर शिल्पकलेनं नटलेलं वैनगंगा काठावर सुंदर हिरव्या वनराजीत नटलेलं विदर्भाची काशी म्हणवणारं हे आपलं मार्कंडेय मंदिर शिव मंदिर। तुम्हाला मार्कंडेय चिरंजीव कथा माहितच आहे। त्या धर्तीवर आमची हरिभक्त परायण निवृत्त शिक्षिका भागवत प्रवचनकार नीता प्रभाकरराव कुल्लीवार यांनी ही वारी सुरू केली। मी चैताली खटी विजयराव खटी आणि ही वारी आम्ही पुढे नेतोय। यासोबत मला सगळ्या पत्रकारांची साथ आहे, सगळ्या नेत्यांची साथ आहे आणि सगळ्या पंचक्रोशीतल्या वारकऱ्यांची साथ आहे। आम्हाला या 3-4 दिवसात जेवण मिळतं, आम्हाला छान गाडीचा खर्च मिळतो आणि कोणी साड्या, कोणी नाश्ते, कोणी जेवण आणि काय आनंद पंचे टोप्या आणि खूप आनंद असतो। पंढरपूरची महिनाभर नाही करत पण आपण ही निदान 3 दिवसाची वारी करावी। पददिंडीला हाच संदेश आहे की आपण जगात बघतोय अराजकता माजली आहे। आपला हिंदुस्थान एकमेव देश आहे या धर्तीवर। तो देवदेश धर्म हेच आमचं ब्रीद वाक्य आहे। छत्रपती शिवरायांनी यासाठी कष्ट केले तर ही वारी म्हणजे हिंदू जनजागृतीसाठी आहे। आणि आपल्याला फिटनेस बघायचा असेल तर वारीतल्या वारकऱ्यांना येऊन बघा, काय आनंद असतो। इथे मीपणा नसतो, इथे तुम्हाला सुख सुविधा नसतात, कुठे जा कसे झोपा, पण हा आनंद मंडई वर्षभर आम्हाला काज बनवतो। आणि म्हणून सगळ्यांना मी आवाहन करते चैताली खटी की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं हे कुलदैवत माता महाकाली ते मारकंडा आपण जरूर या वारीत या आणि आनंद घ्या। बोला पार्वतीपते हर हर महादेव। हा नमस्कार सगळे पत्रकार बंधूंना, वारकरी बंधूंना, जगदंबा देवीला नमस्कार। आम्ही 14 पासून ही वारी काढली, 10 लोक होतो आणि पाहता पाहता आम्ही आता गाडीपर्यंत 150 लोक होतो आणि हे सगळी भगवतीची कृपा आहे। आपला हिंदू धर्म रक्षा एवढाच इथे उद्देश आहे आणि त्यामुळे त्याला यश येत आहे। त्या सगळ्या वारकऱ्यांचं तुमच्या चॅनलच्या मी आभार मानते। जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय।